तर बेटावरचाच सगळा दगड फोडून तोच दगड किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला, दगड बाहेरनं आणलेला नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर अवजड सामानाच्या वाहतुकीसाठी लागणारा वेळ वाचला आणि त्यामुळे किल्ला अवघ्या 2.5 वर्षात बांधून पूर्ण झाला. किल्ला बांधायला फक्त 2.5 वर्ष लागली. 25 नोव्हेंबर 1664ला राजांनी स्वतः किल्ल्याचा पायाभरणी समारंभ केला. भूमिपूजन राजांनी स्वतः केलं 25 नोव्हेंबर 1664ला आणि 29 मार्च 1667 साली किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं. 1664 ते 1667 अशी 2.5 वर्ष पूर्ण किल्ला बांधून झाला. किल्ल्याचा पूर्ण परिसर 48 एकरचा आहे आणि ही जी पूर्ण भिंत आहे, असं जर पूर्ण राऊंड मारायचं म्हटलं तर 3.5 किलोमीटर आहे. भिंतीची उंची 30 ते 35 फूट आहे, 8 ते 10 फूट रुंद आहे. आपण वरून आरामात चालू शकतो, पण आता मागच्या बाजूला काही ठिकाणी भिंत ढासळलेली आहे. बरं, आता 3.5 किलोमीटर लांबीची तटभिंत आहे. तर सैनिकांना कुठूनही चढ उतार करणं सोपं व्हावं म्हणून जागोजागी दगडी जिने उभारून घेतले. आता इथे आपल्या समोर एक आहे, तिथे एक दिसतोय. असे एकूण 45 ठिकाणी दगडी जिने आहेत. 45 ठिकाणी दगडी जिने. बरं, तटभिंत मजबूत राहावी म्हणून ठिकठिकाणी असे बुरुज सुद्धा बांधून घेतले. बुरुजांची एकूण संख्या आहे 27 बुरुज आहेत आणि 45 ठिकाणी दगडी जिने आहेत. बरं, याच 3.5 किलोमीटरच्या तटभिंतीमध्ये राजांनी आपल्या सैनिकांसाठी 40 शौचालय सुद्धा त्यावेळी बांधून घेतलीत. 40 टॉयलेट त्यावेळी बांधून घेतले. बरं, ते एकाच ठिकाणी नाही बांधलेले, भिंतीत सगळीकडे बांधून घेतलेत. का तर एकाच ठिकाणी कुठे बांधले असते तर इथे जो उभा आहे सैनिक त्याला पण तिकडेच जावं लागलं असतं आणि त्याच वेळी जर समजा इकडे हल्ला झाला तो हजर नाही, विचारलं तर कारण ठरलेलं नाही, सॉरी मी गेलेलो. अशी कारणं नको. जो कोणी सैनिक जिकडे वरती उभा असेल त्यासाठी तिकडे भिंतीतच टॉयलेट बांधलंय. तो वरती उभा असेल त्याला उतरायला साईडला पायरी पण आहे. इथे एक टॉयलेट आहे, मी दाखवेन तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्याकडे आता एक पद्धत आहे, नवीन घराचा ग्रहप्रवेश असतो. नवीन घर बांधून झाल्यानंतर जी पूजा असते त्या ग्रहप्रवेशाच्या वेळी घरच्या ग्रहलक्ष्मीच्या हाताचे ठसे उमटून घेतो आपण कुंकवामध्ये, बरोबर. हा, तर या किल्ल्याचा वास्तुप्रवेश राजे इथे आले होते. राजांच्या राण्यांपैकी कोणीच आलं नव्हतं. इंदुलकर इथे हजर होते. तर इंदुलकरांनी काय केलं, खुद्द राजांच्या हाताचा आणि पायाचा ठसा त्यावेळी ओल्या चुन्यावरती त्याने उमटून घेतला. आता थोडेसे खराब झालेत ते, त्याच्या प्रतिकृती मंदिरात बघायला मिळतील आपल्याला. पण ही जी मंदिर आहेत वरची दोन, त्या वरच्या मंदिरात राजांच्या हाताचा ठसा आहे, तसंच मंदिर खाली त्यात पायाचा ठसा आहे. त्या ठसा बघून घेऊ. त्याच्या अगोदर इकडे शौचालय आहे, ते एक बघून मग वर चढू आपण. या, काय पप्पा, टॉयलेट कुठे? तटभिंतीची जी रुंदी आहे ना 8 ते 10 फूट, त्याच्यामध्ये हे बनवलेलं आहे. आता याची रचना कशी आहे माहिती आहे दादा, या 4 पायऱ्या सरळ चढून गेल्या की उजवीकडे वळायचे, पुन्हा 2 पायऱ्या आहेत त्या चढून गेल्या की पुन्हा डावीकडे वळायचे, 1 पायरी, आणि मग त्याच्यानंतर आपलं इंडियन स्टाईल कमोड आहे.